तुम्ही एखाद्या पोरीला म्हणू शकता तू किती बॉयफ्रेंड आहे. ज्या बायकोपासून होणारा त्रास, सामाजिक त्रास, आर्थिक त्रास, पारिवारिक त्रास खाऊ घालण्यासाठी जर तुम्ही उपाशीपोटी काम करत असाल तर तुम्ही आत्महत्या करा, त्यांच्यासाठी करू नका. आणि तुम्हाला जर तुमच्यासाठी जगता येत नसेल तर तुम्ही जगू नका. जोपर्यंत जीवन आहे, आयुष्य आहे, तोपर्यंत स्वतःसाठी जगा आणि निस्वार्थ सेवा करा दुसऱ्यांसाठी. कावळींची आहे त्याची बायको, ती फक्त अंडे घाल्यानंतर तेवढ्या पुरतच राहते, पिल्ले झाली ती दुसऱ्याकडे पळून जाते, वापस कधी येत नाही. हो आवडतं फिवडतं याला काय कळतं आवडत नाही. एक दिवसात तुम्हाला काय आवडतं? भूक लागली तर तुम्हाला काय आवडतं ना. बळजबरीच असते ना हे जे ह्या ज्या पोरींचे लपडे असतात ना ते सांगतील का आमच्या पोरीचा 4-5 ठिकाणी हे बघा 5वा नंबर आहे की हे बघा. जीवन प्रत्येकाला जीवन जसं एकदा मिळतं तसं त्याचा मृत्यू होणार आहे कधी ना कधी. परंतु ह्या छोट्या मोठ्या गोष्टीनं ज्या बायकोपासून होणारा त्रास, सामाजिक त्रास, आर्थिक त्रास, पारिवारिक त्रास, इकॉनॉमिकली हॅरॅसमेंट, कोर्टाची हॅरॅसमेंट, जे काही तुम्हाला जे काही त्रास होणार आहे याच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याला पैसा लागणार नाही. पैशाचा लालच सोडून द्यायला पाहिजे. जे काय आपल्याकडे आहे ते सगळं तुमचंच आहे बाबा, तुम्हाला जे लागेल ते घ्या, पण आम्हाला सुखानं राहू द्या. आणि तुम्ही आहे ना इथं स्वतःसाठी जगा, दुसऱ्यासाठी काही करायचं नाही. जसं प्रत्येकाला वाटतं माझं कुटुंब, माझी आई, माझे वडील, माझं बायको, माझे पोरं. आई वडील ठीक आहे, पण बायको मुलं यांच्यासाठी जर तुम्ही 24 तास काम करून जर त्यांच्याकडे पगार नेऊन त्यांना जर 2 घास खाऊ घालण्यासाठी जर तुम्ही उपाशीपोटी काम करत असाल तर तुम्ही आत्महत्या करा, त्यांच्यासाठी करू नका. आणि तुम्हाला जर तुमच्यासाठी जगता येत नसेल तर तुम्ही जगू नका. तुम्ही जर दुसऱ्यासाठी जगत असाल तर ते काही उपयोगाचं नाही. जगलं पाहिजे असं स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्टँडर्ड जगलं पाहिजे. तुम्ही व्यसनाकडे जाऊ नका. जे होईल ते होईल. काय होणार आहे, एक जे 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 कर्माचे लिखित कर्मफळ आहे ते तर भेटणारच आहे तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही जोपर्यंत जीवन आहे, आयुष्य आहे, तोपर्यंत स्वतःसाठी जगा आणि निस्वार्थ सेवा करा दुसऱ्यांसाठी. आपल्याला आलेला अनुभव दुसऱ्या जो तो खड्ड्यात पडायच्या आधी जर आपल्याला कळलं की नाही यार ह्या त्रासातून तो जाणार आहे तर त्याला आपण काढण्यासाठी जे आपल्याला जो अनुभव आहे आणि आपल्याला जे माहीत झालं की नाही यार हे असं केल्याने असं होऊ शकतं ते जास्तीत जास्त विनामूल्य आणि 24 तास दुसऱ्यांसाठी आपण अवेलेबल असलं पाहिजे. जे की कुठलीही अपेक्षा नसताना कुठलंही काही निस्वार्थपणे दुसऱ्याची सेवा केली तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे. बाहेर पडू शकतो आपण आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण एक आयकॉन राहू शकतो की एखादा प्रॉब्लेम आला म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका, व्यसनाकडे जाऊ नका. तुम्ही व्यसनात लढा तुम्ही. एकेका लोकांनी म्हणजे असे साधू संत होऊन गेले, त्यांनी एक विचार पेरला तर आज कितीतरी हजारो वर्षानंतरही तेच आहे, ते त्यांना कामी येऊ लागले. मग आपण तर म्हणजे जसं आज आम्ही पिंपळ पौर्णिमा केली, आम्ही कावळोबाची पूजा केली. जसं साहेबांनी आधीच सांगितलं की कावळा हा नर पुरुष आहे. कावळींची आहे त्याची बायको, ती फक्त अंडे घाल्यानंतर तेवढ्या पुरतच राहते, पिल्ले झाली ती दुसऱ्याकडे पळून जाते, वापस कधी येत नाही. आणि तो पक्षी असून जर त्याच्या मुलांना पालन पोषण करून सांभाळ करून मोठं करू शकतो. आपण तर अजून थोडं शिकलेलं आहे, आपण मनुष्य, आपण विचार करू शकतो. आपण आपला जीव आणि आपल्यापासून 4-2 लोकांचा जीव वाचू शकतो आपण. आणि समाजात असा काही संदेश देऊ शकतो की बा हे जे काही चालीरीती आहे, हे जे काही न्यायालयीन व्यवस्था आहे की याच्यामध्ये तुम्ही आहे ना प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन आणि प्रॉपर न्याय देण्यासाठी काम करा. आता एखादा जर कर्मचारी जर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असेल आणि एखादा पुरुष गेला त्याच्यासमोर, साहेब असाच माझ्या बायकोने मला त्रास दिला, त्या माणसाने त्याच्या ड्युटीचा प्रोटोकॉलनुसार त्यांनी फक्त एवढं तर केलं पाहिजे की फॅक्ट तरी लिहा. तुम्ही ना ज्यानं मार खाल्ला त्याचं तर नाव लिहा ना, मार खाणाऱ्या पार्टीचं तर नाव लिहा ना. तुम्ही नका करू त्याला फाशी, पण त्याचं लिहून तर घ्या. तुम्ही त्या सोडून तुम्ही जर त्याला ज्याला मारला ते जर म्हणले तुम्ही जर तिकडे दारू पिऊन पडले त्यानं काय करायचं त्यानं, ती फॅक्ट लिहा ना, आहे ते लिहा. तुम्ही जास्त काही करायची गरज नाही, जे तुम्हाला डोळ्यात दिसलं ते लिहा. हे जरी केलं प्रत्येक स्टेजला, आता कोर्टात, आता तुम्ही हायकोर्टात गेले ना, तुम्हाला हायकोर्टात नुसतं म्हणतं काय काही 2 शब्द, तुम्हाला काही कळत नाही, तिकडे काही कळत नाही. अशी काही वकील तर असे फाईल त्याचे माहीत नसते. तिथं हायकोर्टात गेलं ते पुकारलं तुमचं नाव, ते म्हणते पैसे भरले का, ते म्हणतो हो तिकडं पोटगी भरणे चालू, इथं किती भरले ते सांग, दुसऱ्याचं म्हणून नको सांगू. म्हणजे काय पैसे काय 10 ठिकाणी वाटायचे असते का? नवरा गेला म्हणून एवढ्या गुन्हा असते का? चला 10 लोकांना आपण पत्रिका दिली नाही, पण इथं प्रत्येकाला द्यावं लागतं. हा, पण इथं आहे ना, इथं द्यावं लागतं. सेक्शन 9 मध्ये वेगळं भर, डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये वेगळं भर, 125 मध्ये पोटगी भर, हायकोर्ट मध्ये आला त्याचे डिपॉझिट कर. म्हणजे किती ठिकाणी ही जी सिस्टम आहे याला तुम्ही माणूस म्हणून गेला ते म्हणजे पहिले युअर हजबंड आणि चल फेक तिकडं, आणि पैसे किती आणले ते सांग, बाकीच नको सांगतो कागदात काय लिहिलेलं आहे. आणि बाई आली ते म्हणते तू प्रेयर काय आहे, तुझी विनंती काय आहे, तू लफडे काय आहे ते नको सांगू, तुला आता काय पाहिजे ते सांग.
पण मात्र मग लग्न जमावताना पुढे त्या आपण. गोष्टी क्लिअर करणं महत्वाचं वाटत नाही का? की तुला बळजबरी केलं जाते, आई वडील बळजबरी लावतात, त्या सगळ्या गोष्टी विचारल्या इथं पाहिजे. इथं हे लपून ठेवलं. तुम्ही एखादी वस्तू तुमच्या खिशात लपून ठेवली, त्याच माझ्याकडे कोणती टेक्निक आहे, तुमच्या खिशात काय आहे मला कळेल. ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवतात ना आधी, लग्नाच्या आधी ज्याचे त्याचे स्वभाव हे लपून ठेवतात. ऍक्टिंग करतात हे, मी किती स्मार्ट, माझ्याकडे किती पैसा, मी कसं करू शकतो, मी काय काय करू शकतो, कुठं कुठं नेऊ शकतो, कुठं कुठं कोणत्या दरीत पडू शकतो. हे 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 सगळ्या गोष्टी काय असते, खोटा दिखावा. आणि एक दिवसात काय कळतं माणसाला, पोरगी एकदाच बघते, एका दिवशी माळ घालायला 10 मिनिटाचा कार्यक्रम असतो आणि ते ठरलेलं असतं 12 वाजताच माळ घाला. पण बोलणं होतं ना, काय आवडतं हो, आवडतं फिवडतं याला काय कळतं आवडतं. एक दिवसात तुम्हाला काय आवडतं, भूक लागली तर तुम्हाला काही आवडतं ना. तुम्ही जर म्हणले मला भजे आवडते, तुम्ही भजे खाणार आहे की रसपुरी मागणार आहे. आता दिवाळीच्या दिवसात तुम्हाला काय भेटन, गुलाबजामुन भेटन, ते बुंदी भेटन आणि पुरी भाजी भेटन. तुम्ही दिवाळीच्या काळात जर म्हणले मला आमरस बी पाहिजे, कुठून आणन ते. नाही, पण तिथे समजा तुझ्या घरचे बळजबरी लग्न लावतात. बळजबरीच असते ना हे जे ह्या ज्या पोरींचे लफडे असतात ना, ते सांगतील का आमच्या पोरीच्या 4-5 ठिकाणी हे तुमचं म्हणणं- 5वा नंबर आहे. कधी विचारलं समजा की तुझं असं आज सांगितल्यावर तुम्हाला येऊ देतील का घरी, त्यांच्या वापस जाऊ देतील का घरी. तुम्ही एखाद्या पोरीला म्हणता का तू किती बॉयफ्रेंड आहे. नाही, पण काही काही प्रकरणामध्ये आता जे प्रकरण घडलंय, आता जे प्रकरण घडलं ते आता, सांगितलं मी आधी घरी सांगितलं, हा घरच्यांनी बळजबरी लग्न लावून दिलं. कसं बळजबरी लावून देतील. इकडच्याला नाही, ते तुमचं तुम्ही काही सांगता ना हो, आम्हाला सांगा ना. मी पाहायला आलो एखादी, तुम्हाला पाहायला आलो मी, मला तुम्ही सांगायला पाहिजे ना, मला माझा असं असा असं असा आहे, affair आहे, मला तुम्ही हे लागतं माझ्यासोबत ते लागतं, मला संध्याकाळी हे लागतं, दुपारी ते लागतं. तेव्हा मी कळण करायला हे मग हे आपल्याला पटत नाही. तुम्ही सांगू लागले दोघं का आम्हाला हे लागतं, मला काही माहितच नाही. मी कसं समजा आणि मी कसं कळणार तुमच्या मनात काय आहे? मग हे लग्नानंतर उघड होतं का? आणि मग लग्नानंतर होतो हे भाऊ बंद आहे, ते काय गुरु भाऊ आहे, हे ठोक्या भाऊ आहे, हा सवत्या आहे, हा करता भाऊ आहे, ते काय हे गाडी ना, हे ड्रायव्हर आहे. आता कोण सांगणार, गाडी आपल्या 4 व्हीलर आपल्याला वाटतं 4 व्हीलर चाललं हा ड्रायव्हर असेल, पण तो ड्रायव्हर नाही ना. तू वेगळा ड्रायव्हर. तो ड्रायव्हर कोणता आहे, गाडीचा आहे का घोडीचा आहे की नाही. आता मी समजा तुम्हाला सांगितलं सर मला तुमचा मोबाईल द्या, मला काय माहिती त्याच्यात रेकॉर्डिंग आहे, मी तर बोलणार मोबाईल घेतला मी. हा त्रास आहे सर, नाही का? त्रास म्हणजे हा practical आहे. तुम्हाला जर का तुम्हाला नाही लोकांनी याच्यामधून सावध व्हायला पाहिजे. सावध व्हायला पाहिजे, पण खोटं बोलणारा मला सांगा ना तुम्ही, ऑप्शन काय आहे.